धुळ्यातील कान नदीत 4 जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली असून सुदैवाने 3 जणांना वाचवण्यात यश आले असून एक महिला अद्याप बेपत्ता आहे। तर गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण धुळे जिल्ह्यासह साक्री तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्याने नदी नाले प्रकल्प तुडुंब भरून वाहत आहेत। साक्री तालुक्यातील मालनगाव प्रकल्पातूनही कान नदीत पाणी सोडण्यात आलंय, त्यामुळे नदीला पूर आलाय। आज अष्टाणे आणि विजयपूर शिवारातील कान नदीत स्थानिक रहिवासी असलेले 2 महिला आणि 2 पुरुष वाहून गेल्याची घटना घडली। या नदीला पूर आला असताना आणि पुलावरून पाणी वाहत असताना ते नदी पार करत होते। यावेळी गोजरबाई सीताराम सूळ, देवा काळू वयकर या तिघांना वाचवण्यात यश आले, तर ओझरबाई देवा वायकर ही महिला अजूनही बेपत्ता आहे। या ठिकाणी आम्ही साक्री तालुक्यातील अष्टाणी या गावातील एका पुलावर उभे आहोत। या ठिकाणी सकाळी 10 वाजेच्या सुमाराला 4 व्यक्ती वाहून गेल्याची बातमी मिळाली होती। त्यापैकी 3 व्यक्ती वाचवण्यात यश मिळालेले आहे, परंतु एक महिला मात्र अजूनही बेपत्ता आहे। तिचा शोध घेण्याचं काम या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहे। साक्री तालुक्यात मागील 4-5 दिवसापासून मोठ्या प्रमाणावर जो पाऊस होतो आहे त्याच्यामुळे बऱ्याच नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे आणि या पुलाच्या पाण्यात बरेचसे नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करण्याचा प्रयत्न करत आहेत, पूल पार करण्याचा प्रयत्न करत आहेत। या ठिकाणची ही जी घटना आहे, या घटनेवरून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालून ज्या ठिकाणी फरशी पुलावर पाणी आहे या ठिकाणावर प्रवास करू नये, जेणेकरून आपला जीव धोक्यात घालून परिस्थिती चिघळेल आणि आपला जीव धोक्यात येईल। अशा प्रकारची कृपया परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी सर्व नागरिकांनी दक्ष राहावे असं आवाहन मी महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करतो। धन्यवाद।